नमस्कार, मी अनिल उदय. दिव बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. महाराष्ट्र ही संत व महामानवांची भूमी आहे. अनेक परंपरा व संस्कृतीचा वारसा महाराष्ट्राने कायम जपला आहे. मात्र सध्याची चालू असलेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचवत आहे. यासाठी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात पर्यायाने देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रथांना आळा घालून महाराष्ट्राला वाचवावं असं आवाहन ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारे केलं आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वाला व कर्तृत्वाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामित्वाच्या विचारांनी बांधून ठेवलं आहे. मात्र सध्या देशात व महाराष्ट्रात सुरू असलेले वातावरण राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्राला पोषक वाटत नाही. महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे. तसेच बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांचा जन्म महाराष्ट्रातच झाल्याने त्यांच्या विचारांचा वारसा नेहमीच महाराष्ट्रात जपला आहे आणि त्यावर महाराष्ट्राची व देशाची वाटचाल सुरू आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती महामानवांच्या विचारांना छेद देत असून याला वेळीच थांबवलं पाहिजे. यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन सदरची परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटनांच्या नेत्यांना एकत्र करून महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेऊन महाराष्ट्राला वाचवावं असंही निवेदनात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी आज मासेवाडी तालुका गडिंग्लज गावच्या हद्दीतील महागाव मासेवाडी रस्त्यालगत शिवाजी भीमा कोळीकर यांच्या शेताच्या बाजूला क्रेशर मशीन शिंदेमाळा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी राज सुभाष राजपूत वय व सुभाष गंगाराम राजपूत वय 55 वर्ष दोघेही राहणार नेसरी तालुका गडिंग्लज हे आरोपी होंडा मोटरसायकलवरून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना थांबून त्यांच्या ताब्यातील लाल रंगाच्या पिशवीची तपासणी केली असता या पिशवीमध्ये वन्य प्राण्यांचे मांस व शिकारीसाठी लागणारं साहित्य तसेच बकरीचे चराट लावलेले गावठी 123 बॉम्ब मिळून आले. साहित्य याची किंमत 1,32,000 रुपये आहे. त्याच्यावर वनरक्षक मासेवाडी यांनी गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केलं. वन्यजीवन संरक्षण अधिनियम 1972चे कलम 216 यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई संरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वन संरक्षक VR काळे, वनक्षेत्रपाल आजरा सचिव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पवार, वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी तपास चालू केला आहे. दोडामार्ग गोवा सीमेवर चेकपोस्ट येथे गोवा येथील कारची 2 मोटरसायकल एक अल्टो कारला जोरदार धडक, 1 जण गंभीर जखमी, झाडामुळे चेकपोस्ट वाचलं. दोडामार्ग गोवा सीमेवर चेकपोस्ट येथे दोडामार्ग येथील गोवा येथे जाणाऱ्या नानोडा गोवा येथील कार चालकाला अचानक झोप आल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारने एका हॉटेलसमोर मोटरसायकल तसेच एका अल्टो कारला तसेच चेकपोस्ट येथे उभ्या करून ठेवलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर चेकपोस्ट येथे असलेल्या झाडामुळे कार थांबली आणि त्या चेकपोस्ट देखील उडवलं असतं. या ठिकाणी पोलीस कर्मचारी नव्हते. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. यात मोटरसायकलवरील राजन रमाकांत परब हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा येथे हलवण्यात आलं. घटनास्थळी पोलिसांनी माहिती घेतली. सदर अपघात प्रकरण तडजोड करून मिटवणे सुरू आहे. नानोडा गोवा तसेच गोवा दोडामार्ग येथील काही जण जत्रोत्सव यासाठी गेले होते. हे कुटुंब पुन्हा घरी परतत होते. 3-3.5 किलोमीटर अंतरावर घर असताना अचानक कार चालकाच्या डोळ्यावर झापड आली आणि अवघ्या काही सेकंदात नियंत्रण सुटल्याने कार हॉटेलसमोर काही पार्सल घेऊन गाडीवर बसणाऱ्या राजन परब याला धडकली. यात त्याच्या दोन्ही पायांना डोक्याला गंभीर जखम झाली. मोटरसायकल नसती तर कार चक्क हॉटेलमध्ये शिरली असती. या कारने अल्टो कारला जोरदारची धडक दिली. ही कार पुढे येऊन चेकपोस्टकडे उभी करून ठेवलेल्या मोटरसायकलला धडक दिली. यावेळी या ठिकाणी एक लहान झाड होतं. यामुळे कार झाडामुळे थांबली नाही तर चेकपोस्ट भिंतीला धडकली असती. शिवाय पोलीस कर्मचारी कुणी नव्हते. प्रथम मोटरसायकल उडवून त्या ठिकाणी काही जण बसतात, पण यावेळी इथं कोणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कागल नगरपालिकेची निवडणूक निकप व पारदर्शक पार पाडण्यासाठी सहकार्य करा, तहसीलदार अमरदीप वाकडे यांचं प्रतिपादन. निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा आधार घेत जनतेच्या मनातला नगरसेवक कागल नगरपालिकेच्या पाठवण्यासाठी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर करा. निकोप व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं आहे. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कागल नगरपालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक नियमावली सूचित करताना श्री वाकडे म्हणाले, नामनिर्देश पत्र दाखल करताना प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा. उमेदवार अपक्ष असो अथवा पक्षाचा पुरस्कृत असो 3 चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे. जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा. नामनिर्देश पत्रासोबतच्या शपथपत्रामधील कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास अथवा ते रकाने रिकामे ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नामनिर्देश पत्र अपात्र होऊ शकतं. तेथे निरंक लिहावे. अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांनी अधिनियमाच्या तरतुदीला अनुसरून सक्षम प्राधिकरण दिलेले जातीचे प्रमाणपत्र न पडताळणी समितीचे दिलेले वैधता प्रमाणपत्र याची सत्यप्रत सोबत जोडणे बंधनकारक आहे. छाननीच्या वेळी पडताळणीसाठी मूळ जाती प्रमाणपत्र न पडताळणी समिती दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा लागेल. दिनांक 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या 3 पेक्षा जास्त असू नये. उमेदवारावर गुन्हा अथवा न्यायालयाने शिक्षा दिलेली असेल तर तसे पुरावे दिल्यास तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. उमेदवार हा कागल नगरपालिकेच्या हद्दीतील असावा. पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये. ना देय प्रमाणपत्र सादर करावे. नामनिर्देश पत्रात सूचक व उमेदवार यांची माहिती काटेकोरपणे भरावी. यासह अन्य नियमावलींची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी देण्यात आली. ॲडव्होकेट रुपेश गायकवाड, दिलीप मुळीक, अमित पिष्टे, अजित मोडेकर, विद्यागिरी यावेळी आदींनी चर्चेचा सहभाग घेतला. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उभाटा गट, काँग्रेस व इतर पक्षाचे कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवश्यक आहे. व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्यात करता येते, परंतु त्याचं टोकन जे आहे व्हॅलिडिटी कमिटीसाठी ते तुम्हाला आवश्यक आहे जमा करणं. ते पण तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरल्यानंतर आम्ही इथनं पत्र देऊ, तुम्ही ते तिथे सबमिट करून त्यांच्याकडचे कोड जे आहे थोडक्यात जात पडताळणी कमिटीकडची ते आम्हाला देणं अपेक्षित आहे. सर, ते असे नामनिर्देशन पत्र एक असते, म्हणजे फॉर्म भरल्यानंतर 2 येते, शपथपत्र आणि नामनिर्देशन, ते नोटरी करून घ्यायला लागेल. नाही, नामनिर्देशन पत्र नोटरी करून घ्यायचं आहे, शपथपत्र नोटरी करून घ्यायचं आहे. तुमचं जे ॲफिडेव्हिट आहे ते मत्ता व दायित्वाच्या अनुषंगाने, गुन्ह्याच्या अनुषंगाने जे बाकीचं आहे ते तुम्ही नोटरी करायचे. नामनिर्देशन पत्र नोटरी करायची आवश्यकता नाही. नामनिर्देशन पत्र हे स्वतंत्र आहे. दोन्हीच असते ना, ते म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरला ना, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढायचे तुम्ही. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.